22 जानेवारी 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच राष्ट्रीय पेंग्विन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. जानेवारी 20. स्पष्टीकरण. दरवर्षी जानेवारी 20 रोजी राष्ट्रीय पेंग्विन दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश पेंग्विन प्रजाती आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे हा आहे. आता पाहू जानेवारी 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन. 2 जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिन. 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन. 6 जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिन आणि जागतिक युद्ध अनाथ दिन. 8 जानेवारी पृथ्वी परिवलन दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. जानेवारी 10 जागतिक हिंदी दिन. जानेवारी 12 राष्ट्रीय युवा दिन. जानेवारी 15 भारतीय सेना दिन. जानेवारी 16 राष्ट्रीय स्टार्टअप दिन. जानेवारी 18 जागतिक धर्म दिन, जानेवारी मधील तिसरा रविवार. जानेवारी 19 कोकबोरोक दिन. प्रश्न 2. अलीकडेच कोठे 17वा दोस्ती त्रिपक्षीय सागरी सराव सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. मालदीव. स्पष्टीकरण. भारत, मालदीव, श्रीलंका यांचा 17वा दोस्ती सागरी सराव 17 जानेवारी 2026 रोजी माले येथे सुरू झाला, ज्यामुळे प्रादेशिक सागरी सुरक्षेला मजबूती मिळाली. मालदीव. राजधानी माले. चलन मालदिवियन रुफिया. अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू. आता पाहू मालदीवशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव एकोवेरिन 2025 केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला. तंबाखू आणि वेपन उत्पादनांवर पिढीजात बंदी लागू करणारा मालदीव हा पहिला देश ठरला. मालदीवने आईकडून मुलामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तिहेरी निर्मूलनाचे यश साध्य केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा 181वा सदस्य मालदीव बनला. भारताने मालदीवला 4850 कोटींची कर्ज मदत प्रदान केली. मालदीवच्या अध्यक्षांनी 15 तास लांब पत्रकार परिषद आयोजित करून जागतिक विक्रम केला. भारतीय नौदलाने मालदीवच्या तटरक्षक जहाज MNDF हवीची यशस्वीरित्या दुरुस्ती केली. प्रश्न 3. अलीकडेच मारुती सुझुकी कोणत्या राज्यात एका विशाल कार कारखान्यात 35,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. गुजरात. स्पष्टीकरण. मारुती सुझुकी गुजरातच्या गांधीनगर जवळील खोराज येथे 35,000 कोटी खर्चून एक उत्पादन प्रकल्प स्थापन करेल, ज्याची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता 10 लाख वाहने असेल. गुजरात. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स WPFG 2029च्या 8 खेळांचे आयोजन गुजरात करेल. रूफटॉप सोलरच्या बाबतीत गुजरात हे आघाडीचे राज्य म्हणून समोर आले आहे. गुजरात 33 वर्षांनंतर पुन्हा टायगर स्टेट घोषित झाले. गुजरातचे मोढेरा हे भारताचे पहिले ग्रीन टाउन म्हणून प्रमाणित झाले आहे. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे प्रायोगिक तत्वावर काम सुरू झाले. अर्थ समिट 2025 चे आयोजन गांधीनगरमध्ये करण्यात आले. प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या राज्यातील 3 विशिष्ट GI टॅग उत्पादने मालदीवला निर्यात करण्यात आली आहेत? याचे अचूक उत्तर आहे सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची ओळख वाढवत असलेली GI टॅग उत्पादने पहिल्यांदाच हवाई मार्गाने कर्नाटकातील 3 विशिष्ट उत्पादने मालदीवला निर्यात करण्यात आली आहेत. यामध्ये म्हैसूरची विड्याची पाने, नंजनगूड रसाबाले केळी आणि इंडी लिंबू या 3 उत्पादनांचा समावेश आहे. कर्नाटक. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. येथे लोकसभा 28, राज्यसभा 12 आणि विधानसभा 224 जागा आहेत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. कर्नाटक सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पाडे योजनेला मंजुरी दिली. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी कनिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली.
कर्नाटकने 2025 मध्ये 198 अवयवदानांसह विक्रम केला. तामिळनाडू 267 अवयवदानांसह पहिल्या स्थानावर राहिले. त्यानंतर तेलंगणाचा 205 अवयवदानांसह दुसरा क्रमांक लागतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकातील 5 शाळांमध्ये AI लॅबचा शुभारंभ केला. कर्नाटकने ग्रामीण मालमत्ता डिजिटलायझेशनसाठी इस्वातू 2.0 सादर केले. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्याला डिजिटल आरोग्य सुधारणेसाठी जागतिक बँकेकडून $286 दशलक्ष अनुदान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे डी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. जागतिक बँकेने पश्चिम बंगालच्या आरोग्य प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी $286 दशलक्ष पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्याचा मुख्य उद्देश 9 कोटी लोकांसाठी समान, रुग्ण केंद्रित आणि हवामान बदलाशी जुळवून घेणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हा आहे. पश्चिम बंगाल. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. राज्यपाल CV आनंद बोस. येथे लोकसभा 42, राज्यसभा 16 आणि विधानसभा 295 जागा आहेत. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. पश्चिम बंगालमध्ये मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या प्रमुख 100 दिवसांच्या रोजगार योजनेचे कर्मश्रीवरून महात्माश्री असे नामकरण केले. लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच लोखंडी पुतळा कोलकाता येथे अनावरण करण्यात आला. निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. क्रिकेटपटू ऋचा घोष पश्चिम बंगाल पोलिसात DSP बनली. भारतीय नौदलात पाणबुडी विरोधी युद्धनौका आंद्रोथ कोलकाता येथे दाखल झाली. प्रश्न 6. अलीकडेच कोणाला अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार मिळेल? याचे अचूक उत्तर आहे बी. इलैयाराजा. स्पष्टीकरण. प्रसिद्ध संगीत सम्राट इलैयाराजा यांना वर्ष 2026 सुरुवातीला एका मोठ्या चित्रपट सन्मानाने गौरविले जाईल. भारतीय चित्रपट संगीतातील त्यांच्या काळातील योगदानासाठी त्यांना 11व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणी पुरस्कार प्रदान केला जाईल. या घोषणेचे चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. टोबी कियर्स यांना पर्यावरणासाठी प्रतिष्ठित टायला पुरस्कार मिळाला. दुर्मिळ समराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पवन कल्याण हे पहिले भारतीय ठरले. इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला. CRPF अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री दक्षता पदक प्राप्त झाले. प्रश्न 7. अलीकडेच कोठे विद्युत क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. IIT दिल्ली. स्पष्टीकरण. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी IIT दिल्लीमध्ये विद्युत क्षेत्रातील नियामक बाबींसाठी एका उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. कोरोमंडलने संशोधन केंद्रासाठी IIT मद्राससोबत करार केला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IIT मद्रासमध्ये परमशक्ती सुपरकम्प्युटिंग सुविधा सुरू केली. दिल्ली सरकार IIT कानपूरच्या सहकार्याने AI आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करेल. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपरकम्प्युटर लॉन्च केला. IIT दिल्लीच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट नावाची AI प्रणाली विकसित केली. IIT मुंबईच्या साईनने भारताचा पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला. प्रश्न 8. अलीकडेच रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. 16वे. स्पष्टीकरण. रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स मध्ये 154 देशांमध्ये भारताला 16वे स्थान मिळाले आहे. हा निर्देशांक आर्थिक आकाराच्या पलीकडे जाऊन देशांच्या जबाबदार वर्तनाचे मूल्यांकन करतो. प्रश्न 9. अलीकडेच 2025 मध्ये कोणत्या देशाची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. चीन. स्पष्टीकरण.
2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली. सरकारी प्रोत्साहनांनंतरही जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चीन राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. YJ-20 नावाचे हायपरसोनिक अँटीशिप क्षेपणास्त्र चीनने विकसित केले. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने केवळ 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला. झाग डोमो यांना 2025 चा मोस्ट अचीव्ड चायनीज अवॉर्ड प्राप्त झाला. चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन 2025 सराव सुरू केला. चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 4775 कोटींच्या बेंबला नदी सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे ए. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने बेंबला नदीवरील 4775 कोटींच्या एका मोठ्या सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली. तसेच महिमा नावाच्या एका नवीन परदेशी रोजगार सुविधा एजन्सीच्या स्थापनेलाही मंजुरी दिली. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला. भारतीय लष्कराने महाराष्ट्रात सांझा शक्ती सराव आयोजित केला. DRDOने टॉप अटॅक क्षमता असलेल्या स्वदेशी MPATGM ची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात केली. अदानी समूहाने पुण्यात शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राचा शुभारंभ केला. भारताचे सर्वात मोठे प्राचीन गोलाकार दगडांचे चक्रव्यूह महाराष्ट्रात शोधले गेले. महाराष्ट्रातील सांगली येथे एक समर्पित मनुका संशोधन केंद्र स्थापन केले जाईल. प्रश्न 11. अलीकडेच कोठे प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दुसरे राष्ट्रव्यापी डॉल्फिन सर्वेक्षण सुरू झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. भारतातील नद्या आणि खाड्यांमध्ये आढळणाऱ्या डॉल्फिनसाठी दुसरे व्यापक सर्वेक्षण उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून सुरू झाले आहे. हे सर्वेक्षण पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत केले जात आहे. उत्तर प्रदेश. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. येथे लोकसभा 80, राज्यसभा 31 आणि विधानसभा 403 जागा आहेत. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अरगा पक्षी अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष प्रशांत कुमार बनले आहेत. भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूरमध्ये स्थापन होईल. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या संघाने पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. विदर्भ. स्पष्टीकरण. विदर्भ संघाने कर्नाटकातील बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या 2026 च्या फायनलमध्ये 38 धावांनी विजय मिळवत आपले पहिले विजय हजारे ट्रॉफी विजेतेपद पटकावले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. गुजरात. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला. राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळाला. युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद सायप्रसने स्वीकारले. भारताची पहिली क्रोनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करणार आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन एतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनला आहे. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड सर्वात पुढे राहिले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ सर्वात पुढे आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले.
केरळमध्ये पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाईल. उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुजॉय पाल बनले आहेत. केरळमध्ये मकरविलक्कू उत्सव साजरा करण्यात आला. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपरकम्प्युटर लॉन्च केला. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.